महाराष्ट्रामध्ये तब्बल 42,000 पॉक्सोची प्रकरणं प्रलंबित. माहितीच्या अधिकारात समोर आली धक्कादायक बाब. 30 पैकी फक्त एकच पॉक्सो कोर्ट काम करत असल्यानं खटले प्रलंबित. सोन्याचा दर 91,000 सोन्याच्या दरातली ही आजपर्यंतची सर्वोच्च वाढ असल्याची व्यावसायिकांची माहिती. चांदीचे भाव वाढले. आठवड्याभरात चांदीच्या भावात 8,000 रुपये प्रति किलो वाढ. चांदीचे दर 1,05,000 रुपये प्रति किलोवर. विदर्भात उष्णतेमुळे लाही राज्यात अनेक ठिकाणी पारा 40शी पार. या हंगामातील राज्याचं तापमान 42 अंशांवर. सोलापुरात तापमानानं पुन्हा उच्चांक गाठला. पारा 41.1 अंशांवर. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा पाहता महानगरपालिकेतर्फे मेल्ट्रॉन हॉस्पिटल इथे 50 बेड्सचा उष्माघात कक्ष स्थापन. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसात मुंबईच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता. इतक्या लवकर उष्णतेची लाट येणं ही चिंतेची बाब. मुंबईतून क्लीनअप मार्शल हद्दपार होणार. मे महिन्यापासून नवे स्वच्छता दूत येणार. वारंवार येणाऱ्या मांडवलीच्या तक्रारींमुळे कंत्राटदाराला दणका. हार्बर आणि मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक. रेल्वे मार्गावरील रुळांच्या दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेतला जाईल. प्रत्येक टोल प्लाझावर फास्टॅगचा पर्याय अनिवार्य. सरकारच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार. मुंबई महानगरपालिका पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरती विशेष स्वच्छता मोहीम राबवणार. 17 ते 22 मार्च दरम्यान दररोज रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान स्वच्छता होणार. महामार्गावरचे बस थांबे, दुभाजक, पदपथ स्वच्छतेवर देखील भर दिला जाईल. महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकं अमृत भारत स्थानक बनणार. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत राज्यातील अनेक प्रमुख स्टेशन आधुनिक सुविधांनी सुसज्ज केली जातील. पालघरच्या वाढवण इथं समुद्रात सुरू असलेलं सर्वेक्षण मच्छीमारांनी रोखलं. वाढवण बंदर संदर्भात सर्वेक्षण सुरू असल्याची प्राथमिक माहिती. सर्वेक्षण करताना कंपनीनं परवानगी न घेतल्यानं स्थानिक मच्छीमार आक्रमक. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणानंतर पुणे विभागीय एसटी महामंडळाला जाग. जुन्या, मुदत संपलेल्या आणि नादुरुस्त अशा 72 बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार. तिसऱ्या लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात. काँग्रेस नेते अमित देशमुख, दिग्दर्शक जब्बार पटेल यांची कार्यक्रमाला उपस्थिती. दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन. पुढचे 3 दिवस फेस्टिव्हल चालेल. शिर्डीत होणारं 13वं मराठी संत साहित्य वारकरी संमेलनामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्वागताध्यक्ष असतील. पहिल्यांदाच 9 राज्यातील वारकरी संमेलनाला येणार. फलटणच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या स्थगितीवरून रणजित नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये वाद. मयत सभासदांच्या वारसाच्या नोंदी पूर्ण होईपर्यंत निवडणूक घेता येणार नाही. रणजित नाईक निंबाळकर यांचा पवित्रा. शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आल्याबद्दल आभार मानले. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर आज परळी न्यायालयात सुनावणी. 2024च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात करुणा मुंडे यांच्या मिळकतीबाबत उल्लेख न केल्यानं तक्रार दाखल करण्यात आली होती. भोसले कुटुंबांना तात्काळ घर द्यावं आणि ज्यांनी भोसले कुटुंबाचं घर पेटवलं त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी केली आहे. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या नावानं वसुली करणारा आशिष विशाळ हा सुरेश धस यांचाच कार्यकर्ता. एका चौकशीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करताना धसांची कबुली. माथेरानमध्ये रेल्वे अधिकारी विश्रामगृहातील आउट हाऊसमध्ये एकाची हत्या. धुलिवंदनाच्याच दिवशी झालेल्या हाणामारीत मृत्यू झाल्याची माहिती. गाय आणि म्हशीच्या दूध दरात आजपासून 2 रुपयांनी वाढ. गाईचं दूध प्रति लिटर 58 रुपये तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांवर. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेला ब्रेक. वर्षभरात ठिबक सिंचन योजनेचा खुल्या प्रवर्गातील एकाही शेतकऱ्याला लाभ नाही. शेतकरी कैलास नागरेंच्या आत्महत्येचं पातक सरकारच्या माथी. आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांनी माफी मागितली पाहिजे. संजय राऊतांची मागणी. 2 वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही शेतकरी बाबूलाल अत्राम किसान सन्मान निधीपासून वंचित. बाबूलाल यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांची शेतकरी सन्मानकडे लक्ष देण्याची सरकारकडे मागणी.
रत्नागिरी नागपूर महामार्गाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध. शेतकरी नेते राजू शेट्टींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस शेट्टींच्या घरी दाखल. उदगाव टोल नाक्यावरती रास्ता रोकोचा स्वाभिमानीचा इशारा. भंडाऱ्यामध्ये पाण्याअभावी भाताच्या शेतीला पडल्या मोठा भेगा. अखंडित वीज पुरवठा देण्याची शेतकऱ्यांची मागणी. डोळ्यादेखत भात पीक करपू लागल्यानं शेतकरी हवालदिल. ऊसाचा उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पन्न आणि उत्पादन मिळावं यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करावा यासाठी कार्यशाळेचं आयोजन. आज बारामतीमध्ये शरद पवार यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन होईल. नांदेडमध्ये कृष्णूर धान्य घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी संतोष मेणीकरची औरंगाबाद खंडपीठात धाव. हाँगकाँगमध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची परवानगी मागितली. हिंगोलीच्या हिवरखेडा गावामध्ये भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण भटकंती. पाणी प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. सिंधुदुर्गात पुढील काही दिवस उष्ण आणि दमट वातावरण राहणार. हवामान खात्याचा अंदाज. बदलत्या वातावरणाचा आंबा आणि काजूला फटका बसण्याची शक्यता. लातूर जिल्ह्यामध्ये ज्वारी पिकावर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनामध्ये 50% मोठी घट होण्याची शक्यता. शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे मदतीची मागणी. होळीच्या दिवशी बेशिस्त वाहन चालकांकडून 1.5 कोटींचा दंड वसूल. धुलिवंदनाच्या दिवशी पोलिसांची विशेष मोहीम जोरात. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील अब्दुल टोला इथं घराला आग लागली. आगीमध्ये 14 ते 15 चारचाकी वाहनं जळून खाक. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खासगी कार चालकाच्या गाडीवरचा ताबा सुटल्यानं अपघात. कार टोलनाक्याच्या डिवायडरवर चढली. कारमधले प्रवासी थोडक्यात बचावले. साताऱ्याच्या करवडी गावामध्ये दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू. राजवर्धन किशोर पाटील आणि राजेंद्र कोळेकर अशी मृतांची नावं. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील भोसेगाव इथं डोंगराला वणवा लागला. वणव्यामध्ये एकाचा होरपळून मृत्यू. तुकाराम सीताराम सावंत असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. राज्यातल्या तरुणाईला मंदिरापर्यंत नेण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचं खास अभियान. गुढीपाडवा ते हनुमान जयंती दरम्यान तरुणाईनं महाराष्ट्रातील अपरिचित मंदिरं पिंजून काढण्याचं आवाहन. संत तुकाराम बीज यात्रेच्या निमित्तानं देहूनगरीत वारकऱ्यांचं स्वागत. वैकुंठ गमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूमध्ये विशेष नियोजन. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत जामखेड इथं घेतली जाणार. स्पर्धेच्या मैदानाचा आज भूमिपूजन सोहळा आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पार पडेल. सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा सांगलीमध्ये कार्यकर्ता मेळावा. या मेळाव्यामध्ये आमदार जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील आणि शशिकांत शिंदे उपस्थित राहणार. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील निलंबित पोलिसांचा जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांसोबत होळी खेळतानाचा फोटो समोर. अंजली दमानियांकडून फोटो पोस्ट. एबीपी माझा या फोटोची पुष्टी करत नाही. सतीश भोसलेला 6 दिवसांची पोलीस कोठडी. त्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी झाली. काल सकाळी भोसलेला प्रयागराजमधून आणण्यात आलं. कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानं पोलीस कोठडी सुनावली. उमरेड पवानी करांडला व्याघ्र प्रकल्पामध्ये F2 वाघीण आणि तिच्या बछड्यांनी पर्यटकांचं लक्ष वेधलं. जंगल सफारीला अनेक पर्यटकांची पसंती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा पदभार डॉक्टर माधवी कोंडेंकडे. डॉक्टर बोकारेंचे अजून 4 महिने शिल्लक असताना अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आलाय. त्यामुळे नियमित कुलगुरू कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित झालाय. बुलढाण्याच्या खामगावजवळील आवार गावात धुळवड साजरी करत असताना डीजेवर गाणं वाजवण्यावरून 2 गटात तुफान राडाव. दगडफेकीमध्ये 12 जण जखमी आणि 25 दंगेखोरांना ताब्यात घेण्यात आले. नागपुरातील रामभंडार हॉटेलमध्ये आग. सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती. आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक. जवळपास 20 ते 25 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज. ठाणे वाहतूक विभागाकडून धुळवडीनिमित्त ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये एकूण 81 वाहन चालक मद्यपींवर कारवाई. यावेळी मोठ्या प्रमाणात दंड वसुली देखील करण्यात आली. शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील जवानाला वीरमरण. सुनील विठ्ठल गुजर असं जवानाचं नाव. मणिपूर इथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्य दलाचं वाहन 800 फूट खोल दरीत कोसळलं. मुंबई अहमदाबाद मार्गावरील भारूड गावाजवळ दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू. नियंत्रण सुटल्यानं दुचाकी दुभाजकाला धडकली. धुळवडीच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या 5 जणांपैकी एकाचा बुडून मृत्यू तर एकाचा शोध सुरू. यवतमाळच्या डोंगरखर्डा इथून जवळ असलेल्या खोरद इथल्या धरणावरती ही घटना घडली.
धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये 2 कारवायांमध्ये 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोघांविरोधात गुन्हा दाखल, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. वाशिमच्या बाभुळगाव येथील अनिकेत साधुडे या 14 वर्षीय मुलाचं 60 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण. अपहरणाच्या 36 तासांनंतरही अनिकेतचा पत्ता नाही. अनिकेतच्या घरात चिंता. बदलापूरचे माजी नगरसेवक शैलेश वडनेरेंना अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी. त्यांच्याकडे 50 लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भोयरे या गावात रक्ताची धुळवड खेळली जाते. 350 ते 400 वर्षांपासूनची परंपरा. यावेळी 2 गट एकमेकांवर दगडांचा तुफान वर्षाव करतात. बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळली जाते. धुळवडीच्या निमित्तानं जालन्यामध्ये 136 वर्षांपासूनची परंपरा असलेल्या हत्ती रिसाला मिरवणुकीचा उत्साह. नागरिक मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी. अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात धुलीवंदनानिमित्त आगळीवेगळी प्रथा. जिवंत व्यक्तीची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून धुलीवंदन साजरं केलं जातं. मुंबईतील हिरानंदानी गार्डन्समध्ये फुलांच्या होळीचं आणि गौर पौर्णिमेचं आयोजन. कार्यक्रमात भाविकांचा मोठा सहभाग. सोलापुरातील शिवगंगा मंदिरामध्ये होळीनिमित्त 521 किलो द्राक्षांची आरास. द्राक्षांची आरास पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. उत्तर प्रदेश वाराणसीत होळीनिमित्त काशी विश्वनाथ मंदिरात मध्यान्ह भोग आरती करण्यात आली. दक्षिण कोरियाची LG इलेक्ट्रॉनिक्स लवकरच त्यांच्या भारतीय युनिटचा प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग म्हणजेच IPO आणणार. सेबीनं LG इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या मसुदा कागदपत्रांना मंजुरी दिली आहे. अयान मुखर्जी यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते देब मुखर्जी यांचं वयाच्या 83व्या वर्षी निधन. अंत्यसंस्काराला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. महिला प्रीमियर लीगच्या 3ऱ्या हंगामाचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला जाईल. हा सामना आज मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवरती होईल. काल झालेल्या एलिमिनेटरमध्ये मुंबईनं गुजरात जायंट्सचा 47 धावांनी पराभव केला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.